नाशिकमध्ये एक धक्कादायक आणि खळबळजनक प्रकरण उघडकीस आलं आहे. कॅप्टन म्हणून ओळखला जाणारा आणि स्वतःला ज्योतिष म्हणून प्रसिद्ध केलेला अशोक खरात आता गंभीर गुन्ह्यात अडकला आहे. काल उशिरा रात्री नाशिक पोलिसांनी अशोक खरात याला बलात्काराच्या गंभीर आरोपाखाली अटक केली आणि आज त्याला न्यायालयात हजर करण्यात आलं. न्यायालयाने या प्रकरणाची गंभीरता लक्षात घेत खरात याला थेट 24 तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. धक्कादायक बाब म्हणजे अशोक खरात हा फक्त एक सामान्य व्यक्ती नव्हता, तर ती स्वतःला ज्योतिष तज्ञ म्हणून सादर करत होता. त्याच्या नावाचा मोठा दबदबा तयार करण्यात आला होता. अनेक राजकीय नेते, प्रभावशाली व्यक्ती आणि मोठे लोक त्याच्याकडे ज्योतिष सल्ल्यासाठी जात असल्याची माहिती समोर येत आहे. इतकंच नाही तर अनेक राजकीय नेत्यांसोबत त्याचे जवळचे संबंध असल्याची चर्चा रंगली आहे. त्यामुळे या प्रकरणात आता राजकीय रंग येण्याची शक्यता नाकारता येत नाही. दरम्यान सिन्नर परिसरातील त्याच्या मंदिराशी संबंधित आणखी एक धागा समोर आला आहे. या मंदिराच्या समितीत काही महत्वाच्या व्यक्तीचा सहभाग असल्याची माहिती मिळते, ज्यामध्ये रुपाली चाकणकर यांचं नावही समोर येत आहे. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाची व्याप्ती आणखी वाढण्याची शक्यता आहे. आता सर्वात मोठा प्रश्न असा आहे, अशोक खरातच्या नावामध्ये अजून किती रहस्य दडलं आहे? त्याच्या संबंधाचा वापर करून कुठले गैरप्रकार झाले का? आणि या प्रकरणात आणखी मोठं नाव समोर येणार का? असे अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहे. सध्या पोलिसांकडून सखोल तपास सुरू असून येत्या काही दिवसात या प्रकरणात आणखी धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता आहे. नाशिककरांनो, सावधान राहा, कारण विश्वासाच्या नावाखाली काय सुरू होतं हे आता समोर येत आहे. वृत्त संकलन विभाग, नाशिक.